लास्ट इयरच ठरवलं होतं की 100 करायचं आहे, पण लास्ट इयर काही जमलं नाही कारण माझी काही प्रॅक्टिस नव्हती. मग फायनल केलं की 100 करायचं आहे यावर्षी. तर प्रॅक्टिस वगैरे काही नव्हती जुलैपर्यंत. मग ऑगस्टमध्ये हळूहळू चालू केलं 5-10. मग सप्टेंबरमध्ये चिकनगुनिया आला. मग तरी म्हटलं नाही करायचं तर करायचं. तर रोज सकाळी जायचं वॉकला असं तसं. मग हळूहळू औषध घेऊन चालू करायचो. मग माझे 2-3 मित्र आहे, उल्हास भाऊ हे स्वामी, ते रोज फोन करून उठवायचे की चल जाऊ वॉकला. मग असं वॉक रन करत कन्सिस्टन्सी ठेवली. पेन व्हायचा पण मी औषध घ्यायचो आणि जेवढं व्हायचं तेवढं करायचं. मग फायनल डे आला. मग चालू केली आपली SRT. 25पर्यंत काही प्रॉब्लेम नाही आला. मग 32चा जो कट ऑफ होता तो ऑलमोस्ट उन्हामुळे खूप कंटाळा आला. ऑलमोस्ट गिवअपच करणार होतं. मग एक वाघाचा आवाज आला की अल्पेश पळ. 2 डोंगर लांब होते. मला बघितलं आणि जोरात बोंबलले ते अल्पेश पळ. सगळी झोप वगैरे सगळी उडाली. लगेच उठून पळालो. बिबट्या कामी आला. तरी मी कॉन्फिडंट नव्हतो की नाही होणार कारण खूप कमी टाइम होता. पण ते म्हणे त्यांच्या आवाजमध्ये एवढा कॉन्फिडन्स आहे ना, ते म्हणे अरे तू आरामशीर करशील, लई वेळ आहे. मग मी गेलो पळत. हार्डली 5-10 मिनिट्स बाकी होते. विठ्ठल भाऊ आणि ते अजून एक मॅडम भेटले, माया मॅडम. ते म्हणले 2 मिनिटात होईल तुझं, जा खाली, अजून 500 मीटर. पण 500 मीटर नव्हते, 1 किलोमीटर. असं तळतळ पळालो. शेवटच्या 2-3 मिनिटात ते केलं. प्रॉब्लेम असा झाला की मला ज्यावेळेस 25ला पण फिजिओ पाहिजे होता पण ते भेटलं नाही. त्यामुळं पायात खूप त्रास व्हायचा. माझे फोटो बघितले तुम्ही तर तुम्ही बघितलं असेल, पाय अख्खा रेड होतो. त्यामुळे काय होत होतं, अख्ख्या बॉडीमध्ये ती हीट निर्माण झाली होती आणि आजारीपणा वाटायला. मग परत 32 केलं. फिजिओ तिथं पण बिचारे बिझी होते, त्यांच्याकडे स्प्रे संपले होते आणि काय नव्हतं. मग म्हटलं ठीक आहे असं तसं. मग खाल्लं पण काय नव्हतं. अख्खी SRT मी फक्त 8 खजूर, एवढं मीठ, थोडे ड्रायफ्रूट, 3 रेड बुल आणि थोडेफार कोक आणि एनर्जी याच्यामध्ये संपवलं. किती वाचवलं आमचं. मग ते 53चं कट ऑफ होतं. ते मला वाटलं की संपणार, म्हणजे नाही मॅच होणार. कारण माझ्यासोबत जे शेवट लोक होती ती सगळी नेगेटिव्ह होती. काय होणार जाऊन दे नको. मग माझ्या लाईफचे सगळे नेगेटिव्ह मोमेंट्स याद आले की सगळे म्हणायचे की नाही होणार. हॅलो आज करूनच राहणार. भले नाही बोलले तरी मी बनणार. 99% मध्ये फेल होतंय तर आज 99% मध्येच होणार. भले 1% राहिला तरी चालेल पण मी जाणार. मग जसं खाली उतरलो मला काही समजलं, माझी ब्रेक काही लागली नाही. जे फास्ट स्पीडनी सगळ्यांना, म्हणजे तुम्ही बघितलं असेल मी खूप मागं होतो. मग जे चालू केली गाडी ते नंबर पण द्यायला विसरलो मी. जे नाही का आपण फोटो काढतात ते पण विसरलो. जे सुटलं ते घोड्यागत पळालो. मग परत अजून जे लोक होती 53 वाली परत ते लेफ्ट टर्न घेऊन आपण जेव्हा जातो त्यावेळेस पण काही म्हटले की नको मेहनत घेऊ. मला की मी खूप ट्राय करतोय तर म्हणले भाऊ टाइम झालाय तू नको मेहनत. मी म्हटलं की नाही नेहमी फेल होतंय, आज पण फेल झालो तर खूप मनात होईल. पण भले नेहमी 99% मध्ये फेल होतं, आज पण 99% मध्ये फेल झालो तर 99 पर्यंतच जाणार. भले शेवटच्या दोरीपर्यंत 1 सेकंड मागं असलं तरी चालेल. मग जे गाडी घेतली चालू केलं. शेवटचे 2-3 किलोमीटर बाकी होते तेव्हा परत एक भेटला की म्हटलं भाऊ गेला.
गाडीतून उतरला. आयुष्यात कधी एवढ्या स्पीड मध्ये पळाला नाही. म्हणजे खरंच खूप त्यांनी पेस घेतला आणि माझा हात घेऊन तो घेऊन गेला. मग ह्याची पण, कारण हा पण झोपला नव्हता, ह्याचा पण 25 झालं होतं. मग हा पण दमला थोडा, पण तो थांबला नाही. त्याने माझा हात घेऊन घेतला आणि संतोष भाऊंकडे देऊन टाकलं, हँड ओव्हर दिलं. मग संतोष भाऊंकडे ते मग संपवलं. मग तिथं जाऊन या सगळ्या लोकांनी अख्ख्या ग्रुपमध्ये खूप, म्हणजे ते जावई असतात ना, त्यांना कसं बिचाऱ्यांनी मालिश केली, हे केली. मग मला खूप हे वाटलं की सोनं वगैरे घालणार नाही, सोनं घालणार नाही. परत गेलो, परत चालू केलं. म्हणजे मग गिवअप नाही केलं. मग म्हटलं की आता इथपर्यंत आलो, आता संपवणार. मग सरांनी पण खूप पुश केला आणि शेवटी लास्टला होतो मी ऑलमोस्ट 30-40 किलोमीटर्स लास्टच होतं. मग विठ्ठल भाऊ आले, लास्टहून ओळून मला पुढे आलो. टॉप 3 लास्ट मध्ये तर आलो नाही मी, पण आलो म्हणजे बऱ्यापैकी पुढे आलो. गावचं प्रेम होतं बरं का, पण कंप्लीट केलं. ओव्हरटेक करून गेला आम्हाला नंतर. सरांनी सांगितले होते रस्त्यात कोणीही जर भेटला तर त्याला ओढून आला. सगळे निगेटिव्ह भेटले, 2 जण सोडून, बोराटे आणि सन ब्रँड सोडून निगेटिव्ह भेटले. म्हणजे नाही, ते बाकीचे जे रनर्स होते ना, त्यांना कॉन्फिडन्स नव्हता. निगेटिव्ह मारतो, पण त्या पॉझिटिव्ह संतोष